नमस्कार मित्रांनो, तुमचे स्वागत आहे श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, तुमची किंवा तुमच्या जवळच्या व्यक्तींची वृश्चिक राशी असेल तर हा व्हिडिओ तुम्ही संपूर्ण बघावा, कारण या व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला सांगणार आहे आता अधिक महिना संपला आणि जून महिना उर्वरित कसा राहील. आणि त्यासोबतच 21 जून 2026 या तारखेला खूप मोठा मंगळाचा गोचर, मंगळ आपले स्थान बदलणार आहे. त्याचा प्रभाव तुमच्या वृश्चिक राशीवर काय पडणार आहे याबद्दलच आपण आजच्या या व्हिडिओमध्ये माहिती जाणून घेणार आहोत. मित्रांनो, तुमची वृश्चिक राशी असेल तर हा व्हिडिओ संपूर्ण बघा. आणि त्याआधी मित्रांनो, तुम्हाला जर तुमच्या पत्रिकेबद्दल, जीवनाबद्दल, नात्याबद्दल, शिक्षणाबद्दल, नोकरी, व्यवसायाबद्दल काही प्रश्न विचारायचे असतील तर दिलेल्या व्हॉट्सॲप नंबरवर आम्हाला मेसेज करावा. आम्ही तुमच्या प्रश्नाची उत्तरे, तुमची पत्रिका तपासून देऊ. किंवा तुमच्यावर काही कर्ज झालेलं असेल, नोकरीत प्रगती नसेल, व्यापार चालत नसेल, नात्यात कटुता असेल, लग्न जमत नसेल, काही प्रश्न उद्भवलेले असतील, मार्ग मिळत नसेल, काय करावं कळत नसेल, हा वाईट काळ कधी संपेल असे प्रश्न असतील तर एकदा पत्रिका तपासावी. त्यानुसार आपल्याला कळतं की काय होणार आहे, काय नाही आणि यातून बाहेर कसं पडावं. यासाठी दिलेल्या व्हॉट्सॲपवर मेसेज करा. आम्ही तुमची पत्रिका तपासू, योग्य मार्गदर्शन करू. काही समस्या असेल तर उपाय आणि सेवासुद्धा देऊ. तर मित्रांनो, 21 जून नंतर वृश्चिक राशीच्या लोकांच्या आयुष्यात नेमकी कोणती मोठी उलथापालथ होणार आहे हे आपण आजच्या या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया. वृश्चिक राशीच्या कुंडलीत मंगळ हा तुमच्या पहिल्या स्थानाचा म्हणजेच लग्नेश राशीचा स्वामी आणि 6व्या स्थानाचा शत्रू, रोग, कर्जाचा स्वामी आहे. आतापर्यंत मंगळ तुमच्या 6व्या घरात म्हणजेच स्वतःच्या मेष राशीत होता, जिथे त्याने तुम्हाला शत्रूवर विजय मिळवून दिला आणि कोर्ट कचेरीच्या कामात यश दिले. पण आता 21 जून 2026 रोजी मंगळदेव मेष राशीतून वृषभ राशीत प्रवेश करत आहेत आणि तुमच्या कुंडलीच्या 7व्या स्थानात वृषभ राशीत प्रवेश करणार आहे. ज्योतिषशास्त्रानुसार 7वे स्थान हे वैवाहिक जीवन, जोडीदार आणि बिझनेस पार्टनरशिपचे मानले जाते. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे 7व्या स्थानात बसून मंगळ थेट तुमच्या पहिल्या स्थानावर म्हणजेच तुमच्या स्वतःच्या राशीवर पूर्ण दृष्टी टाकणार आहे. याचा अर्थ तुमच्या स्वभावापासून ते तुमच्या नात्यापर्यंत सगळीकडे मंगळाची ऊर्जा दिसून येईल. मित्रांनो, सर्वात पहिली आणि मोठी घटना घडणार आहे ती म्हणजे तुमच्या वैवाहिक जीवनात मंगळ 7व्या घरात आल्यामुळे कुंडलीत तात्पुरता मांगलिक दोष निर्माण होतो. या काळात तुमच्या आणि तुमच्या जोडीदारामध्ये लहान सहान गोष्टींवरून इगो क्लॅशेस म्हणजेच वैचारिक मतभेद होऊ शकतात. तुमच्या स्वभावात माझंच खरं करण्याची वृत्ती वाढली, ज्यामुळे जोडीदार दुखावला जाऊ शकतो. जोडीदाराचा स्वभाव आक्रमक होणार. या काळात तुमच्या पती किंवा पत्नीचा स्वभाव देखील थोडा चिडचिडा किंवा आक्रमक बनू शकतो. तुम्ही जर दोघांनीही रागावर नियंत्रण ठेवले नाही तर घरातले वातावरण बिघडू शकते. त्यामुळे 21 जून नंतर घरात कोणताही वाद वाढणार नाही याची काळजी घ्या. मित्रांनो, जर तुम्ही भागीदारीत कोणताही नवीन व्यवसाय सुरू करण्याचा विचार करत असाल तर हा काळ थोडा सावध राहण्याचा आहे. पार्टनरसोबत पैशाच्या व्यवहारावरून किंवा कामाच्या पद्धतीवरून मतभेद होऊ शकतात. कोणतीही डील करताना कागदपत्रे नीट तपासून घ्या. जे लोक स्वतंत्र व्यवसाय करतात, विशेषतः जमीन, रिअल इस्टेट, कन्स्ट्रक्शन, हॉटेल किंवा फार्मसी क्षेत्राशी जोडलेले आहेत, त्यांना या गोचराचा मोठा फायदा होईल. तुमचे राशी स्वामी भागीदारीच्या घरात आल्यामुळे तुम्ही व्यवसायात काही धाडसी आणि मोठे निर्णय घ्याल, जे भविष्यात फायदेशीर ठरतील. मित्रांनो, मंगळ हा ऊर्जेचा कारक आहे. तो 7व्या घरात गेल्यामुळे नोकरीच्या ठिकाणी तुमचे वर्चस्व वाढेल. तुमचे व्यवस्थापन कौशल्य पाहून वरिष्ठ अधिकारी तुमच्यावर नवीन आणि मोठी जबाबदारी सोपवू शकतात. मंगळ हा तुमच्या 6व्या घराचाही स्वामी आहे. त्यामुळे कामाच्या ठिकाणी जर कोणी तुमच्या विरुद्ध राजकारण करत असेल तर ते स्वतःहून पराभूत होतील. तुमचा आत्मविश्वास इतका मजबूत असेल की तुम्ही कठीण आव्हानेही सहज पार कराल. फक्त एकच काळजी घ्या, सहकाऱ्यांशी बोलताना तुमचा टोन आक्रमक किंवा हुकुमशाहीसारखा वाटू देऊ नका. मित्रांनो, आता एक महत्त्वाची गोष्ट, तुमचे आरोग्य नीट सांभाळा. मंगळ हा अग्नी तत्वाचा ग्रह आणि तो तुमच्या राशीला थेट पाहत असतो. या काळात तुम्हाला आरोग्याशी संबंधित काही तक्रारी जाणवू शकतात. शरीरातील उष्णता वाढणे, पित्त होणे, डोकेदुखी किंवा हाय ब्लड प्रेशरचा त्रास तुम्हाला होऊ शकतो. स्वतःला शांत ठेवण्याचा प्रयत्न करा आणि योगासनं करा. तुमच्या सोबतच तुमच्या जोडीदाराच्या आरोग्याचीही तुम्हाला काळजी घ्यावी लागेल. त्यांना अचानक थकवा किंवा रक्ताशी संबंधित काही किरकोळ त्रास होऊ शकतो. तर वृश्चिक राशीच्या मित्रांनो, तुमच्या राशीचे स्वामी हे गोचर तुम्हाला पराक्रम आणि यश तर देणार आहे, पण सोबतच तुमच्या संयमाची परीक्षा देखील घेणार आहे. या काळात तुम्हाला प्रामुख्याने 2 गोष्टी पाळाव्या लागतील. राग हा तुमचा सर्वात मोठा शत्रू ठरेल. कोणतीही प्रतिक्रिया देण्यापूर्वी 2 मिनिटं शांत राहा. वैवाहिक आयुष्यात किंवा मित्रांसोबत नाते टिकवायचे असेल तर थोडे नमते घेणे ठीक शिका. मित्रांनो, दररोज सकाळी किंवा मंगळवारी हनुमान चालीसाचे पठण करा. मंगळवारी हनुमान मंदिरात जाऊन शेंदूर अर्पण करा. याने तुम्हाला लाभ होईल.
वृश्चिक राशीचा हा सविस्तर गोचर व्हिडिओ, ही माहिती तुम्हाला कशी वाटली आम्हाला नक्की कळवा. ही माहिती आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा. काही प्रश्न असेल तर कमेंट्सद्वारे विचारा. आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि योग्य मार्गदर्शनासाठी, पत्रिका तपासण्यासाठी दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवर आम्हाला मेसेज करा. धन्यवाद.